नमस्कार मित्रांनो, तर मी आहे सुशील दोगरे आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल नर्सिंग टेक मध्ये. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं तर सायकोलॉजी मध्ये फर्स्ट युनिट इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी आणि आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे बॉडी माइंड रिलेशनशिप. तर बघा मित्रांनो, व्हॉट इज मीन बाय बॉडी माइंड रिलेशनशिप, तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे की बॉडी आणि माइंडचं रिलेशनशिप काय आहे आणि त्याच्यामध्ये बॉडी माइंडवर कसा अफेक्ट करणार आहे, माइंड बॉडीवर कसा अफेक्ट करणार आहे. तर ह्या लेक्चर मध्ये आपल्याला हा पॉइंट याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर याच्यामध्ये बघा, फर्स्टली की हेल्दी माइंड मेनली एक्झिस्ट इन द हेल्दी बॉडी. इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, हेल्दी माइंड मेनली एक्झिस्ट इन द हेल्दी बॉडी अँड व्हाईस वर्सा. मीन्स त्याचा मिनिंग काय होणार मित्रांनो, हेल्दी माइंड ओनली एक्झिस्ट होणार आहे ज्या ठिकाणी हेल्दी बॉडी, म्हणजे जर आपलं माइंड जर तिथं प्रॉपर फंक्शनिंग करते तरच त्या ठिकाणी आपलं बॉडी पण काय करणार, तिथं प्रॉपर फंक्शनिंग करणार आहे. सेम ऍज इट इज ज्या ठिकाणी आपली बॉडी प्रॉपर फंक्शनिंग करते त्याच ठिकाणी आपलं माइंड पण तिथं प्रॉपर फंक्शनिंग करणार आहे. तर तो त्याला म्हणणार आपण हेल्दी माइंड मेनली एक्झिस्ट इन द हेल्दी बॉडी अँड व्हाईस वर्सा. मीन्स हेल्दी बॉडी ऑल्सो एक्झिस्ट इन द हेल्दी माइंड. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, व्हॉट इज मीन बाय बॉडी अँड व्हॉट इज मीन बाय माइंड. आता बॉडी इट इज काय, बॉडी इज अ कंपोजिशन ऑफ व्हेरियस ऑर्गन्स अँड सिस्टीम्स. जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही व्हेरियस ऑर्गन्स आहे आणि त्याच्यापासून ज्या काही सिस्टीम्स फॉर्म झालेले आहे ते सगळं कशामध्ये येणार आहे, बॉडीमध्ये. आणि त्याच्यासोबतच बॉडीचे जे काही फंक्शन्स आहे, म्हणजे जे आपल्या पूर्ण होल बॉडी सिस्टीमचे जे काही फंक्शन्स आहे, जसं सेन्सरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, कार्डियक सिस्टीम आहे, जीआय सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, एंडोक्राइन सिस्टीम आहे, किंवा ज्या कोणत्या अदर सिस्टीम्स आहेत त्यांचे जे फंक्शन्स आहेत तेच कशाचे फंक्शन्स असणार आहे, आपले बॉडी फंक्शन्स असणार आहे. आणि नेक्स्ट पॉईंट आहे माइंड फंक्शन्स, किंवा त्यालाच म्हणणार आपण मेंटल फंक्शन्स. तर मेंटल फंक्शन्स मध्ये कोणते कोणते मेंटल फंक्शन्स मेनली कन्सिस्ट ऑफ द कॉग्निटिव्ह प्रोसेसेस. मेंटल फंक्शन मध्ये जे काही कॉग्निटिव्ह प्रोसेस आहे, अफेक्टिव्ह प्रोसेस आहे, सायकोमोटर प्रोसेस, त्या सगळ्या कशामध्ये येणार आहे, मेंटल फंक्शनिंग मध्ये. ओके, तर हा पॉईंट इथं माहित असणं गरजेचं आहे की बॉडी मीन्स काय आणि माइंड मीन्स काय. तर माइंड इट इज नॉट अ रियालिटी. माइंड ही रियालिटी नसतं. बॉडी काय आहे, एक स्ट्रक्चरल पार्ट आहे. व्हेरियस ऑर्गन्स पासून सिस्टीम तयार झाल्या, सिस्टीम पासून एक ह्युमन बॉडी तयार झाली. तसं माइंड इट इज नॉट अ रियालिटी. इट इज मेनली फ्रॉम द कॉग्निटिव्ह प्रोसेसेस. ज्या काही कॉग्निटिव्ह प्रोसेसेस त्याच्यात थिंकिंग, त्याच्यासोबत लर्निंग, अनालायझिंग, ऑब्झर्विंग, मुव्हिंग, तर त्या सगळ्या प्रोसेस कशामध्ये येणार आहे, मेंटल प्रोसेस मध्ये किंवा माइंड मध्ये. त्याच्यानंतर आता बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी आपलं माइंड प्रॉपर फंक्शनिंग करणार त्या ठिकाणी आपलं बॉडी प्रॉपर फंक्शनिंग करणार. पण आपलं माइंडला प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये बॉडीचं, ह्युमन बॉडीचं कॉन्शियस असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस टू फंक्शन टू प्रॉपर फंक्शनिंग माइंड. माइंडला प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी लेव्हल, कॉन्शियसनेसच्या लेव्हल्स कोणत्या कोणत्या ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट पॉइंट आहे लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस. लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस. ओके, तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये जी फर्स्ट लेव्हल असणार आहे ती असणार आहे कॉन्शियस लेव्हल. सेकंड असणार त्याच्यामध्ये प्री कॉन्शियस लेव्हल. प्री कॉन्शियस लेव्हल. जी लास्ट असणार आहे ती असणार आहे अनकॉन्शियस लेव्हल. अनकॉन्शियस लेव्हल. तर बघा मित्रांनो, हे नाव तुम्ही ऐकलेलेच अगोदर किंवा हे वर्ड ऐकलेले, काय कॉन्शियस मीन्स काय, अनकॉन्शियस मीन्स काय. आता कॉन्शियसचा मिनिंग काय आहे की जो पर्सन आहे किंवा जी काही बॉडी त्याच्यामध्ये जी फुल्ली ओरिएंटेड आहे, किंवा जो ह्युमन पर्सन आहे तो फुल्ली ओरिएंटेड आहे, त्याला त्याचा जो काय ऍक्टिव्हिटीज करतोय किंवा काय करतोय, कुठे येतो, कशामुळे करतोय, कोणती सिच्युएशन आहे, त्याला सगळ्याला तो फुल्ली अवेअर आहे किंवा तिथं ओरिएंटेड आहे, त्याला म्हणणार आपण कॉन्शियस लेव्हल. सेकंड याच्यामध्ये प्री कॉन्शियस लेव्हल. प्री कॉन्शियस लेव्हल मध्ये त्याचं जे माइंड आहे ते त्याच्यामध्ये पार्टली अवेअर असणार आहे, पार्टली कसं आहे ते अनअवेअर आहे, किंवा तो पार्टली ओरिएंटेड आहे आणि पार्शली कसा येतो त्याच्यामध्ये डिसओरिएंटेड आहे. त्या लेव्हलला म्हणणार आपण प्री कॉन्शियस लेव्हल. त्याचं एक्झाम्पल आहे ड्रीम स्टेज लाईफ. ज्या ठिकाणी बघा मराठीतलं सांगतो की ज्या ठिकाणी आपण स्वप्न बघतो तर त्याच्यामध्ये जो ह्युमन बॉडी ती कशी असणार, त्याच्यामध्ये पार्शली कशी असणार आहे, अवेअर असणार आहे, पार्शली कशी असणार त्याच्यामध्ये अनअवेअर असणार आहे. आणि लास्ट लेव्हल असणार आहे अनकॉन्शियस लेव्हल. अनकॉन्शियस लेव्हल मीन्स काय असणार आहे मित्रांनो, की त्याच्यामध्ये जी ह्युमन बॉडी आहे ती पूर्णतः कशी असणार आहे, डिसओरिएंटेड असणार आहे किंवा अनअवेअर असणार. त्याच्यासोबत काय घडतंय, तो काय करतोय त्याच्यासोबत तो कसा असणार आहे, तो फुल्ली अनअवेअर असणार. त्या लेव्हलला म्हणणार आपण अनकॉन्शियस लेव्हल ऑफ माइंड. ओके, तर त्याच्यामध्ये मेनली ज्या ठिकाणी पर्सन फुल्ली कॉन्शियस आहे किंवा अवेअर आहे त्याच ठिकाणी त्याचं जे माइंड आहे ते काय करणार, याच्यामध्ये प्रॉपर
फंक्शनिंग करणारी. तर ही लेवल सगळ्यात महत्वाची किंवा कॉन्शियस असणं सगळ्यात गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जर नेक्स्ट पॉईंट बघितलो मित्रांनो आपण, तर त्याच्यामध्ये नॉर्मल माइंडचं नॉर्मल फंक्शनिंग करण्यासाठी ज्या 3 मेंटल प्रोसेस इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये, त्या 3 मेंटल प्रोसेस आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. देअर आर 3 मेंटल प्रोसेसेस. 3 मेंटल प्रोसेस. नॉर्मल माइंडचं फंक्शन होण्यासाठी 3 मेंटल प्रोसेस गरजेचे आहे. तर त्याच्यामध्ये जी फर्स्ट प्रोसेस असणारी ती असणारी मित्रांनो त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह, सेकंड असणार त्याच्यामध्ये अफेक्टिव्ह आणि थर्ड असणार त्याच्यामध्ये सायकोमोटर. किती प्रोसेस मित्रांनो त्याच्यामध्ये 3 प्रोसेस आहे. तर फर्स्ट असणार आहे कॉग्निटिव्ह. तर कॉग्निटिव्ह प्रोसेस इज मेनली मेड अप फ्रॉम द थिंकिंग, रिझनिंग. त्याच्यामध्ये जी इंटेलेक्च्युअल पॉवर आहे किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणणार आयडेंटिफाईंग, ऑब्झर्विंग, अनालायझिंग, त्या सगळ्या प्रोसेस कशाच्या अंडर कव्हर होणार आहे? कॉग्निटिव्ह प्रोसेसच्या अंडर. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे अफेक्टिव्ह. अफेक्टिव्ह मीन्स काय असणार त्याच्यामध्ये जसे इमोशनल स्टेट्स आहे किंवा ज्या इमोशन्स आहे किंवा ज्या फिलिंग्स असणार आहे त्या सगळ्या कशामध्ये येणार आहे? अफेक्टिव्ह प्रोसेस मध्ये. जो थर्ड प्रोसेस आहे मेंटल प्रोसेस ती आहे सायकोमोटर. सायकोमोटर मध्ये ज्या काही आपल्या बॉडी मुवमेंट्स आहे, ऍक्टिव्हिटीज आहे किंवा त्याला समजा आपण डुईंग, तर ते सगळं कशामध्ये येणार आहे? सायकोमोटर प्रोसेस मध्ये. ओके. तर ह्या 3 मेंटल प्रोसेस आहे ह्या सगळ्यात महत्वाच्या आहे. 3 मेंटल प्रोसेस लक्षात ठेवा. फर्स्ट असणार त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह, त्यालाच म्हणणार आपण थिंकिंग. मेनली काय असणार त्याच्यामध्ये? थिंकिंग और नोविंग. ओके. त्याच्यानंतर जी अफेक्टिव्ह असणार ती असणार त्याच्यामध्ये इमोशन्स और फिलिंग. आणि जी लास्ट असणार आहे सायकोमोटर तिच्यामध्ये असणार आहे ऍक्टिव्हिटी और डुईंग. ओके. आणि आता आपलं लास्ट पॉईंट राहिला मित्रांनो, बॉडीचं आणि माइंडचं रिलेशनशिप मध्ये आपल्याला बघायचंय की मेनली त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये बॉडी पण माइंडवर अफेक्ट करणार आहे आणि माइंड पण बॉडीवर अफेक्ट करणार आहे. तर याच्यामधले जे इफेक्ट्स बघतोय तर ते काही इफेक्ट असणार आहे पॉझिटिव्ह, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? निगेटिव्ह इफेक्ट असणार आहे. तर बघा मित्रांनो, अगोदरच सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये, जर तिथं नॉर्मल जर बॉडीचं फंक्शन नॉर्मल स्टार्ट आहे तर त्याच ठिकाणी आपलं माइंडचं फंक्शन पण कसं असणार? तिथं नॉर्मल असणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर त्याच सेम ऍसिटिक जर माइंडचं फंक्शन नॉर्मल असेल तर तिथं बॉडीचे फंक्शन पण नॉर्मल असते. बट आता त्याच्यामध्ये बॉडी अफेक्ट कसा करणार आहे आपल्या माइंडवर? अफेक्ट ऑफ बॉडी ऑन माइंड. फर्स्ट पॉइंट बघायचा आहे मित्रांनो, तो आहे अफेक्ट ऑफ बॉडी ऑन माइंड. माइंडवर आपल्या बॉडीचा अफेक्ट कसा होणार आहे? तर एकदा पॉइंट समजून घ्या की आपल्या बॉडीमध्ये काही डिस्टर्बन्स झाली तर ते डिस्टर्बन्स कशामध्ये ऑकर होणार? आपल्या मेंटल प्रोसेसवर किंवा ज्या माइंडचे जे काही फंक्शन्स आहेत त्याच्यावरती. तर बघा फर्स्ट पॉइंट त्याच्यामध्ये माल फंक्शनिंग ऑफ द सेन्सरी ऑर्गन्स. जर सेन्सरी ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये काही माल फंक्शनिंग झालं, काही डिस्टर्बन्स झालं, तर त्याच्यासोबतच जे काही आपले सेन्सेस आहे, व्हेरियस सेन्सेस आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आहे त्याच्यामध्ये मेनली पर्सन कशापासून सफर होणार आहे? लॉस ऑफ परसेप्शन किंवा लॅक ऑफ परसेप्शन अँड लर्निंग पण तिथे काय होणार आहे? पर्सनचं स्लो होणार आहे तर किंवा सप्रेस केलं जाणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट जर बघितला तर आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं किंवा राईज झालं तर त्याच्यामुळे काय होणार? तो पर्सन ओव्हर एक्साइटेड होणार आहे. त्याच्यामध्ये मेंटली तो ओव्हर एक्साइटेड होणार आहे. त्याच्यासोबतच जर पर्सनला फिजिकल फटिग फील होते, बॉडी फटिग जाणवते, त्याच्यामुळे त्याची इंटेलेक्च्युअल पॉवर आहे किंवा इंटेलेक्च्युअल डिस्टर्बन्सेस त्या पर्सन मध्ये ऑकर होणार आहे. आणि लास्ट पॉईंट जर बघितलं मित्रांनो त्याच्यामध्ये जर सडन इमोशनल चेंजेस जर झाले, सडन इमोशनल गावजेसमुळे काय होणार? त्याच्यामध्ये मेंटली तो पर्सन कसा होणार आहे? इम्बॅलन्स होणार आहे. ओके. तर त्याच्यानंतरचा हा पॉईंट झाला अफेक्ट ऑफ बॉडी ऑन माइंड. बॉडी माइंडवर कसा अफेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये सगळं सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. पण बॉडीमध्ये जर काही डिस्टर्बन्सेस ऑकर जर झाले तर ते कशावर अफेक्ट करणार? आपल्या मेंटल प्रोसेसवर. आणि त्याच्यामध्ये जे मेंटल जे काही माइंडचे जे काही फंक्शन्स आहे ते पण त्याच्यामध्ये डिस्टर्ब होणार आहे. आणि जो लास्ट पॉइंट आहे युनिटचा आपला तर तो आहे अफेक्ट ऑफ माइंड ऑन बॉडी. अफेक्ट ऑफ माइंड ऑन बॉडी. आता त्याच्यामध्ये बघा मित्रांनो फर्स्ट पॉइंट असणार त्याच्यामध्ये
जे काही माइंडमध्ये जर मोटिवेशन जर अराउज झालं तरच आपल्या बॉडीच्या मुवमेंट्स घडणार आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट असणार त्याच्यामध्ये ऑल फिजिकल अँड मोटर ऍक्टिव्हिटीज आर स्टार्ट बाय द मोटिवेशन बाय माइंड. माइंडमध्ये जर मोटिवेशन जर अराउज झालं किंवा स्टिम्युलेट जर झालं त्याच्या थ्रूच आपल्या बॉडीच्या व्हेरियस प्रोसेस तिथं काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. ओके. सेकंड पॉईंट जर बघितलं आपण त्याच्यामध्ये जसं निगेटिव्ह इमोशन्स आहे लाईक फिअर आहे, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, जेलसी आहे, याच्यामुळे काय होऊ शकतं त्या पर्सनच्या बॉडीमध्ये सडन इलनेसेस किंवा काही इलनेसेस इथं कॉज होऊ शकतात. जसं की पर्सन खूपच जेलस फील करतोय किंवा कंटिन्युअसली फिअर अँझायटी मध्ये, तर त्याच्यामध्ये काय होणार, त्याच्यामध्ये फिजिकल फटीग होणार, त्याला डिप्रेशन मध्ये जाणार आहे आणि व्हेरियस सायकॅट्रिक डिसऑर्डर्स तिथं कॉज होऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला मित्रांनो, त्याच्यामध्ये जसं इमोशनल स्टेट्स आहे, कोणत्या इमोशनल स्टेट्स असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे हॅपीनेस, सॅडनेस, डिप्रेशन. याच्यामुळे मग पर्सनच्या बॉडीमध्ये सायकॅट्रिक डिसऑर्डर्स तिथं कॉज होऊ शकतात. म्हणजे मेनली ही जे काही इमोशनल स्टेट्स आहे किंवा पेशंटच्या बॉडी रिलेटेड जे काही पार्ट्स आहेत हे कशावर त्याच्या अफेक्ट करणार आहे, त्याच्या बॉडीवर किंवा त्याच्या मेंटल प्रोसेसवर. आणि जो लास्ट पॉईंट बघतो मित्रांनो आपण त्याच्यामध्ये की त्याचं डीप थिंकिंग, जर तो पर्सन डीप थिंकिंग करतोय किंवा डीप कॉन्सन्ट्रेशन करतोय तर याच्यामध्ये काय होणार आहे, कॅन कॉज द फिजिकल फटीग. नॉर्मली आपण पण गेलेलो त्या स्टेजमध्ये तर या एखाद्या दिवशी जर खूपच जास्त स्टडी केलं किंवा खूपच एखाद्या गोष्टी जास्त विचार केला तर त्या दिवशी थकवा जास्त जाणवतो. म्हणजेच काय ना त्याच्यामध्ये जी ब्रेनची ऍक्टिव्हिटी तिथे इन्क्रीज होणार किंवा जास्त लागू होणार आहे. तर त्याच्यामुळे काय आपण त्याला सांगणार आहे डीप कॉन्सन्ट्रेशन आणि डीप थिंकिंग दॅट कॉज द फिजिकल फटीग. त्याच्यामुळे काय होणार त्या पर्सनला फिजिकल फटीग जाणवणार आहे. तर बघा आपला पॉईंट एवढाच होता, बॉडी माइंड रिलेशनशिप म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की मेनली बॉडी पण माइंडवर अफेक्ट करणार आहे आणि माइंड पण आपल्या बॉडीवर अफेक्ट करणार आहे. त्याचे दोन्ही पण इफेक्ट आहे, पॉझिटिव्ह इफेक्ट पण आणि निगेटिव्ह इफेक्ट पण आहे. इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हेल्दी बॉडी असेल तरच तिथे हेल्दी माइंड एक्झिस्ट होऊ शकतं आणि जर व्हाईस वर्सा हेल्दी माइंड जर असेल त्याच ठिकाणी हेल्दी बॉडी तिथं एक्झिस्ट होऊ शकते किंवा तिथं प्रॉपर फंक्शनिंग करू शकते. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघितला बॉडी फंक्शन्स काय किंवा बॉडीचं कंपोजिशन कसं आहे आणि मेंटल फंक्शन्स कोणते ते बघितलं. त्याच्यानंतर बघितलं मित्रांनो आपण लेवल ऑफ कॉन्शियसनेस. देअर आर 3 लेवल्स आहे की ज्याच्यामध्ये पर्सनचं माइंड आहे ते वर्क कसं करणार. त्याच्यामध्ये आपण 3 प्रोसेस बघितल्या, कॉन्शियस लेवल, प्रिकॉन्शियस आणि अनकॉन्शियस लेवल. त्यानंतर आपण बघितलं नॉर्मल मेंटल फंक्शनिंग साठी 3 प्रोसेस महत्वाचे आहे. तर त्या 3 प्रोसेस मध्ये फर्स्ट प्रोसेस असणार आहे कॉग्निटिव्ह प्रोसेस, नेक्स्ट प्रोसेस अफेक्टिव्ह आणि लास्ट प्रोसेस आहे सायकोमोटर. आणि त्याच्यानंतरचा आपण ह्या युनिटचा लास्ट पॉईंट बघितला अफेक्ट ऑफ बॉडी ऑन माइंड. मग आपल्या बॉडीमध्ये काही डिस्टर्बन्स ऑकर झाले तर त्याच्यामुळे माइंडमध्ये पण किंवा मेंटल प्रोसेसवर पण काय होणार आहे, डिस्टर्बन्स ऑकर होणार आहे. सेम ॲज इट इज तसंच बघितलं आपण लास्ट पॉईंट मध्ये अफेक्ट ऑफ माइंड ऑन बॉडी. तर माइंडचे जे काही फंक्शन आहे ते डिस्टर्ब झाले किंवा त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स ऑकर झाले तर त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे डिसऑर्डर्स तिथं कॉज होणार आहे. तर चला मित्रांनो हा पॉईंट इथं एंड झालाय. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करू. आणि जे विद्यार्थी अजून पण आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ आहे ते स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नक्की बघा की जेणेकरून तुमचे जे काही सायकोलॉजीचे कन्सेप्ट आहे ते तिथं क्लिअर होऊन जातील. ओके.